नाशिकमधील तृतीयपंथीयांवरील हल्ला प्रकरणाला आता नवं आणि धक्कादायक वळण मिळालंय. प्रवीण दयानंद महाले आणि शिल्पा राजू जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन हल्ल्यामागील खऱ्या सूत्रधाराबाबत गंभीर आरोप केले. काल पत्रकार परिषदेत प्रवीण दयानंद महाले यांनी दावा केला की पंचवटी परिसरात त्यांच्यावर झालेला हल्ला हा सारिका उर्फ सुनील यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने घडवून आणला होता. यावेळी बोलताना प्रवीण महाले म्हणाले, आमच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आम्हाला महामंडलेश्वर शुभांगी शिंदे यांचं नाव घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यांना या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्याचा कट रचण्यात आला होता. माझं नाव प्रवीण दयानंद महाले, मी राहणार पंचवटीत. काही 8-15 दिवस पहिले जो हल्ला झाला हे सारिका उर्फ सुनील यांनीच केलता. त्याच्या हाताने वार केला आणि मला म्हणे शुभांगीचं नाव घ्यावं लागेल तुला, त्यांचं नाव घेऊन फसवायचंय त्यांना. बस मला ते असे बोलले आणि त्यांनी माझ्यावर वार केलाय, त्यांनीच केलाय. आणि आम्ही यांच्याकडे आलो, यांच्या आम्हाला जोर जबरदस्ती काही नाही आहे, पण त्यांचा खूप अत्याचार झालता, खूप शिव्या गाळ करायचे ते आम्हाला. त्याच्यामुळे माझ्या गुरुचा आम्हाला जोर जबरदस्त काही नाही आहे, आम्ही त्यांच्याकडनं खुशीने आलो. जय श्रीराम. मी शिल्पा गुरु शुभांगी. माझ्यावरती 8-15 दिवसापूर्वी जो हल्ला झालेला होता, हो हल्ला सारिका उर्फ सुनील याने करायला लावलेला होता. आणि हल्ला करण्याचं कारण असं होतं की माझी गुरु शुभांगी हे हिंदू धर्माचं काम करतात. त्या हिंदू धर्माच्या कामामध्ये अडथळे घालण्यासाठी, त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा हल्ला त्यांनी आमच्यावर स्वतः केला आणि आम्हाला त्यांचं नाव घ्यायला लावलं. याच्यामध्ये माझ्या गुरुचा कसल्याही प्रकारचा दोष नाही. आणि इथून मागे सुद्धा मी त्यांच्याकडं होते, त्यांच्याबद्दल बाईट दिली आणि तुम्हीच सर्व मीडियावाले लोक होते माझी बाईट वगैरे घ्यायला. त्यांचं सर्वांचं माझ्यावर खूप प्रेशर होतं. त्यांनी माझ्याकडून बळजबरी बाउंड लिहून घेतला, त्यांनी माझ्या व्हिडिओ वगैरे काढल्या. आज उद्या त्यांनी माझा व्हिडिओ, माझा बाउंड बाहेर काढला. माझ्यावर कसल्याही प्रकारचा जर त्यांनी प्रेशर केलं तर मी स्वतः माझ्या जीवाचं कमी जास्त करून काही खाऊन पिऊन मी फाशी घेऊन मरून जाईल, पण कधी माझ्या गुरुची साथ सोडणार नाही. आणि माझ्या गुरुबद्दल मी एवढ्याच कारणामुळे गेलते की माझ्या गुरुचे माझे काही 2-2 शब्द झाले. ते मालक होते, त्यांच्याकडे मी गेले, आमच्या गुरुचरणांचे काही 2-2 शब्द येते तुम्ही मिटवा. त्यांनी ते मिटवले नाही. त्यांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्या गुरुचा जुना काय असलेला त्यांच्या सोबतचा दुश्मनदारीपणा आहे तो माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी तो मिटवण्याचा प्रयत्न केला. मला पुढं केलं, माझ्या गुरुबद्दल मला भडकावलं, माझ्या गुरुबद्दल मला काय काय सांगितलं. आणि आजपर्यंत मीडियावरती, इंस्टावरती, इकडं तिकडं कुठंही कसल्याही प्रकारचं मी काही वाईट वंगळ बोललेलं असेल, ह्या सर्व गोष्टींचं माझ्यावरती प्रेशर होतं आणि प्रेशराईज असल्यामुळे मी सगळे बोललेले आहे. आणि आता मी परत माझ्या गुरु काढलेला आहे. माझ्या गुरुचा मला कसल्याही प्रकारचा दबाव नाही. आणि इथून पुढे जर मी कोणाकडे जाऊन परत पलटी खाऊन जर माझ्या गुरुबद्दल बोलल किंवा मी काही करल तर प्रशासनाने, पोलिसांनी माझ्यावर कारवाई करावी, सक्त माझ्यावर कारवाई करावी अशी माझी नम्र विनंती आहे. आणि माझ्या गुरुचा मी कधीही साथ सोडणार नाही. माझे गुरु खूप चांगले आहे. माझे गुरु हिंदू धर्माचं काम करतात, त्या कामात अडथळे घालण्यासाठी ते लोक हे करत आहे. आणि आता आगामी आपल्या नाशिकमध्ये कुंभमेळा येत आहे. या कुंभमेळ्यामध्ये या लोकांना जातीवाद करण्याचं प्रकरण करायचं आहे. त्याच्यामुळे हे माझ्या गुरुवर सारखे हल्ले करत आहे. माझ्या गुरुचं नाव इकडे घेत आहे, तिकडे घेत आहे, फलानं करत आहे, बिस्तानं करत आहे. आणि माझी गुरु स्वतः महामंडलेश्वर आहे. त्याच्यामुळे या लोकांना हे बघवत नाहीये. आणि माझ्या गुरुची प्रतिमा मलिन करण्यासाठी या कुंभमेळ्यामध्ये जातीवाद उभा हे लोक करत आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हे एवढं 5-6 महिन्यापासून चाललेला जो हा मॅटर आहे हा कुठेतरी शांत झाला पाहिजे आणि कुठेतरी याला कुठेतरी सर्वांनी थांबवलं पाहिजे. पण यांनी जो आमच्यावर अत्याचार केले आहे, मला जे खोटं बोलायला लावले, याचा मी जाहीर निषेध करते. माझ्या गुरुवर जो हल्ला झाला त्याचाही मी जाहीर निषेध करते. जय श्रीराम. करून माझ्या शुभांगी गुरुची प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न जो सुनील आहे, तो 2 परांचा बाप, तो खरंच किन्नर तर नाही ते मुळात, तुम्हाला तर माहिती आहे. आणि त्यांनी स्वतः त्याचं धर्म परिवर्तन करून तो किन्नरांना, त्यानंतर जे आमचे हिंदू किन्नर त्यांच्या कब्ज्यामध्ये जे आहेत त्यांना त्रास एवढे देतात की प्रेशराईज करतात. त्यानंतर त्यांना म्हणतात तुम्ही धर्म परिवर्तन करा, नाहीतर तुम्हाला आम्ही मागण्या खाण्यास तुमची सक्त मनाई राहील. त्याच्यानंतर आम्ही जर का नाही बोललो तर ते आम्हाला म्हणतात की तुम्हाला असं करू, आमच्याकडनं बॉन्ड लिहून घेतलेत त्यांनी, तुम्ही या बाजारामध्ये मागायचं नाही. आणि मुळात आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतो आणि आपण एक स्वतंत्र नागरिक आहोत आणि आपल्याला पूर्णपणे स्वतंत्र जगण्याचा अधिकार आहे. तुम्हाला तर माहित आहे संविधानाने आपल्याला पूर्णपणे अधिकार दिला आहे की आपण आपल्या मर्जीप्रमाणे जगू शकतो आणि वावरू शकतो. तर मुळात तुम्हाला एकच सांगायचं आहे, हे जिहादी जे किन्नर आहे हा सुनील उर्फ सारिका, त्याच्यानंतर सलीम उर्फ सलमा यांनी एवढा आतंक केलेला आहे. जे आपले हिंदू किन्नर आहेत ज्यांच्याकडे आहेत त्यांच्यावरती एवढा अति केलेला आहे त्यांनी. आणि जे किन्नर त्यांच्याकडे आहेत त्यांना आपल्याला फक्त त्यांच्याकडून त्यांची सुटका करायची आहे, मी एवढं सांगते. नमस्कार, मी हिंदू किन्नर शुभांगीताई शिंदे, महामंडलेश्वर किन्नर आखाडा. मागच्या 2-4-8 दिवसापासून माझ्यावरती एक हल्ला झाला होता. त्या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करते. आणि माझ्यावर हल्ला व्हायच्या अगोदर
प्रवीण महाले या व्यक्तीवर हल्ला झाला होता. सोनाली लाडकी नाशिकची उर्फ रोहन याच्यावर हल्ला झाला होता. त्याच्यातलीच एक माझी शिष्य शिल्पा हिच्यावरती हल्ला झाला होता असं त्यांचं म्हणणं होतं आणि तो हल्ला मी केला होता असं त्यांचं म्हणणं होतं. पण मला कालच असं कळालं की तो हल्ला सारिकाने ह्या किन्नरांवर केला होता. तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका कसे ते समाजामध्ये माझी प्रतिमा मलिन करतात आणि कसं कायद्याने मला अडकवण्याचा ते प्रयत्न करतात. तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका. ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्या तोंडूनच तुम्ही ऐका. पब्लिक माय बाप. प्रवीण महाले यांच्या या आरोपांना शिल्पा राजू जगताप यांनी दुजोरा दिला. हल्ल्यामागे सारिका उर्फ सुनील यांचाच हात असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. 9 जून रोजी पहाटे पंचवटी परिसरातील अमरधाम ते रामकुंड मार्गावरील शिवभोजन केंद्रासमोर सोनाली राजेंद्र बलक, शिल्पा राजू जगताप आणि प्रवीण दयानंद महाले यांच्यावर हल्ला झाला होता. इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं होतं. या हल्ल्यात फुटलेल्या बिअरच्या बाटलीने मारहाण करण्यात आल्यानं शिल्पा जगताप आणि प्रवीण महाले जखमी झाले होते. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात 2 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांचा तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेनंतर किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर शुभांगी शिंदे यांच्यावरही जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. उपचारादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काही व्यक्तींवर हल्ल्याचा आरोप केला होता. मात्र आता प्रवीण महाले आणि शिल्पा जगताप यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या नव्या आरोपांमुळे संपूर्ण प्रकरण पुन्हा चर्चेत आलं. शुभांगी शिंदे यांचं नाव जाणीवपूर्वक वादात ओढण्यात आल्याचा दावा करण्यात आला. हल्ल्यामागील खरा सूत्रधार कोण याबाबत नव्यानं प्रश्न उपस्थित होतात. तथापि या सर्व आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. संबंधित प्रकरणांचा तपास पोलीस करतात. विविध घटनांमधील परस्पर संबंध, हल्ल्यामागील नेमकं कारण आणि करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश महाजन, नाशिक.